आज सकाळी ना मला काय बरं वाटत नव्हतं. मग मी सकाळी भाजी केली आणि आजीने भाकरी केल्या. मग मी ना भाजी केली आणि झोपून घेतलं. मग सगळा किचनवर पसारा तसंच होता. मग 1-1:30 वाजता उठले जरा बरं वाटल्यावर आणि मग जेवण केलं, गोळ्या घेतल्या आणि मग आहे ना किचनवर इतका पसारा होता ना की किचनवर ना मुंग्याच झाल्या होत्या. आणि लाल मुंग्या जर झाल्या ना तर ना त्या लवकर जात नाही आणि ना चावतात पण हाताला. म्हणून मी ना त्यांना खडू ओढला आणि सगळे भांडे गोळा केले आणि मग भांडे पहिल्यांदा घासून घेतले आणि किचनवर पाणी ओतून ठेवलं, कारण ते डाग वगैरे पडलेले असतात ना, ते पाणी ओतले की मग लवकर निघतात घासल्यावर. आणि मग यांना सगळे भांडे घासले आणि बाकीचे भांडे वगैरे लावून दिले. आधीचे होते ते भांडे घासून झाल्यावर मग यांना किचन धुवून घेतलं. किचन धुवून झाल्यावर मग आहे ना ती किचनची वरची स्टाईल पण धुतली किचन धुतानाच, कारण आहे ना ते जर जास्त दिवस धुतलं नाही ना, आपण भाजीला तडका वगैरे देतो ना, मग ते त्याच्यावर उडतं ना तेलाचे डाग, मग ते मेनचट झालं की मग निघत नाही. आणि किचन पण चांगलं घासणीने घासून साबणाने घासून आहे ना मग चांगलं धुवून काढलं. आणि ना सगळं पाणी ना ते ह्याच्यात बेसिनमध्ये ना गुंतलं होतं ना, भांडे घासल्यावर सगळं पाणी त्याच्यातच गुंतून राहिलं होतं, ते निघतच नव्हतं. मग त्याच्यात तार घातली आणि मग ते काढलं कसं तरी. आणि मग घरं वगैरे झाडले, मी पाणी उतरवलं मला आणि मग घरं वगैरे क्लीन केले, कारण मी सकाळी झोपले होते ना, मग घरं पण झाडलेले नव्हते, मग घरं पण झाडून घेतली. आणि आज ना हे ना मकाचे दाणे करत होते आणि त्यांच्यासोबत अजून काही पोरं होती ना शेजारची, मग त्यांचे दाणे वगैरे करून होईपर्यंत ना मी आंघोळ वगैरे केली. आणि आज मी हेअर वॉश केला होता. माझं काय असं फिक्स नसतं हेअर वॉश करायचं कधी, पण जेव्हा पण आहे ना असं चांगलं फील नाही होत ना, म्हणजे फ्रेश वाटण्यासाठी ना मी हेअर वॉश करते. जेव्हा मी आळशी असेल ना, मग तेव्हा तोच दिवस माझा हेअर वॉश डे होऊन जातो. मग त्यांच्यासाठी ना लिंबू सरबत केलं आणि त्यात चिया सीड्स टाकल्या होत्या ना, त्यामुळे मला म्हणतात की नाही ह्याची टेस्ट काय चांगली नाही लागत रे चिया सीड्सची. मग त्यांना म्हटलं ते खायचं नसतं, तसंच पिऊन घ्यायचं असतं. आणि मग लिंबू सरबत पिल्यावर लगेच हे गेले फिरायला. आणि हे ना भाजीपाला आणायला गेले होते त्यांच्या मित्राच्या इथं. आणि शेतकऱ्याचंच मन इतकं मोठं असू शकतं की त्यांनी एवढा भाजीपाला दिला आम्हाला. आणि तुम्हाला जर पॉपकॉर्नची रेसिपी पाहिजे असेल ना आणि नवीन काही पण रेसिपी पाहिजे असेल ना, तर माझ्या ना यूट्यूबला ना सबस्क्राईब करा आणि ना इन्स्टाला फॉलो करा आणि रील लाईक करायला विसरू नका.